गंमत अशी आहे की मी सुरुवातीला म्हटलं तसं की लता दीदीही तयार नाहीत, भीमसेनजीही तयार नाहीत. अशा ह्याच्यात लता दीदींनी एक गाणं संपूर्ण श्रीनिवास खळ्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली रेकॉर्ड केलं आणि त्या इंग्लंडला दौऱ्यावरती निघून गेल्या. खळ्यांच्या मनामध्ये होतं की हे गाणं आपल्या डोक्यात आहे तसंच व्हावं, पण लता दीदी आणि दोघंही तयार नव्हते. आणि मग स्टुडिओमध्ये पंडित नरेंद्र शर्मांकडनं काही वेगळी कवनं लिहून घेतली त्यांनी आणि पंडितजींकडनं गाऊन घेतली. आजच्या काळात डिजिटल साऊंडच्या जमान्यामध्ये कुठलंही म्युझिक कशाही पद्धतीने कम्प्युटरवरती जाऊन आपल्याला मिक्स करता येतं, पण स्पूलवरती, हाफ इंच स्पूलवरती जर्मनच्या त्यावेळेला रेकॉर्डिंग व्हायची. त्या काळामध्ये दोन वेगळी वेगळी केलेली रेकॉर्डिंग एकत्र करणं आणि त्याच्यातून एक सलग भावबंध तयार करणं ही फार अवघड गोष्ट होती. ती तिथल्या रेकॉर्डिस्ट आणि खळे काकांच्या डोक्यातली कल्पना यातनं झाली आणि नंतर परत आल्यानंतर हे गाणं आम्ही कधी दोघांनी गायलं असा दोघांनाही प्रश्न पडावा अशी परिस्थिती झाली. ज्याला उत्तम संगीत कळतं त्यांनी ते गाणं ऐकलं तर आजही कळेल की भीमसेनजींच्या मागं तानपुरा आहे आणि लता दीदींच्या मागं मात्र संपूर्ण वाद्य मिळेल. कारण दोन स्वतंत्र गाणी झाली होती की जी नंतर रेकॉर्डिंगमध्ये एकत्र झाली, पण त्या गाण्याने एक वेगळा इतिहास निर्माण केला. मी गाणं सांगत नाही, ऐकलत की कळेल. कलकत्त्यामध्ये एक 10,000 स्टेडियम नावाचं स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये पंडितजींच्या 3 मैफिली झाल्यात आणि लता दीदींचे 2 कार्यक्रम झाले. या 10,000 स्टेडियमचा एक इतिहास तबला लागतोय त्या निमित्ताने मुद्दाम सांगतो. पंडितजींची तिथे मैफिल होती भीमसेनजींची आणि कलकत्त्यामध्ये रवींद्र संगीतामध्ये एक फार सुंदर ओळ आहे की मन करी अमनी सुरे गाई, कंठे अमार सूर खुंजे ना पाई. म्हणजे आपण कोणीतरी काहीतरी गाऊन जात असतो, ते सूर, ते संगीत आपल्या मनामध्ये तसंच कुठंतरी रुंजावत असतं आणि हळूहळू विरून जातं आणि मग काहीतरी एकदम लक्षात येतं आणि पुन्हा ते सूर पलटून आपल्या मनात येतात आणि तसेच गात राहतात. भीमसेनजी आले, सगळा ध्वनिवर्धक आणि सगळं साऊंड चेक चाललेला होता आणि दूरदर्शनचे कॅमेरामॅन म्हणले की आम्हाला थोडंसं जरा एकदा कसं चालणारे गाणं आणि काय यासाठी एक प्रॅक्टिस म्हणून थोडंसं तुम्ही साऊंड चेकसाठी गाता की कॅमेऱ्याची लेवल आणि या सगळ्याची साऊंड लेवल प्रॉपर पाहिजे. आणि मुळात किराणा घराण्याची ही खासियत आहे. आता हल्लीच्या काळात ही मशिनरी आली, अन्यथा तानपुरा आणि तानपुऱ्यावरचे उत्तम सूर याच्यावरती गाणारं घराणं कुठलं तर किराणा घराणं असंच म्हटलं जातं. म्हणजे त्याची जवार कशी काढायची, त्यातल्या कुठल्या नंबरच्या तारा वापरायच्या, त्या किती वापरायच्या, त्या कशा बसवायच्या आणि त्याचे सूर उत्तम कसे लावायचे आणि ते दोन्हीही तानपुरे एकत्र लागणं हे फार कमी लोकांना जमतं. भीमसेनजींचं वैशिष्ट्य त्यातही आहे की तानपुरे फार अप्रतिम जुळवतात. तर ते तानपुरे लावून भीमसेनजी तब्येतीत गायला बसले आणि मैफिल सुरू व्हायला वेळ होता. स्टेडियमच्या बाहेर प्रचंड समुदाय की आता ते एकदा साऊंड चेक झाला की आत सोडायचं आणि यमन रागाला सुरुवात केली भीमसेनजीने आणि विसरून गेले की आपण फक्त साऊंड चेकसाठी गातोय आणि समोर प्रेक्षक आहेत नाहीत काहीही नाही. इतकी तल्लीनता की एकीकडं या कॅमेरामनना त्यांना थांबवावं असं वाटेना, साऊंडमनला सांगावं असं वाटेना की अहो हा साऊंड चेक चाललाय, भीमसेनजी कशाला अख्खं गाताय. आणि दुसरीकडं दृश्य असं होतं की गाणं सुरू झालंय आणि तरीही आम्हाला हात सोडत नाहीत असं वाटल्यामुळे प्रेक्षक बाहेर सगळ्या दरवाजांवरती धडका देत आहेत. असं एक अपूर्व दृश्य त्या 10,000 स्टेडियममध्ये त्यावेळेला झालेलं होतं. विमुख शिखर से धारा धाये राधा हरि सम्मुख लाए बांसुरिया सावरिया की राधा गोरी सुनवावे बाजे मुरलिया बाज.
अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। गोधन को सावरिया भूल गई, गोधन को सावरिया, जाने न जाने ये दो जाने, जाने न जाने ये दो जाने, अग जग काजे, बाजे मुरलिया पंडित नरेंद्र शर्मांनी त्यावेळेला स्टुडिओमध्ये मागितलं आणि तक्षणी लिहून दिलं. हे सगळं कुठंतरी संत वाङ्मयात बसत असतं. मला सहज ते सगळं ऐकताना असं आठवत होतं की आपल्याकडं संतांनी लिहून ठेवलेलं किती सुंदर आहे. हे राधेचं आणि मुरलीचं वर्णन होतं, पण संत हरिदासांनी एका ठिकाणी फार की एकदा राधेला, की जी कृष्णाच्या सगळ्यात जास्त प्रेमात, तिला मुरलीची असूया वाटली की बाबा एवढं निरतिशय प्रेम मी कृष्णावर करते तरी सुद्धा माझ्यापेक्षा जास्त भाग्य मुरलीलाच आहे. की ती म्हणली बघ ना, मी इतकं सगळं करते प्रेम तुझ्यावर तरी सुद्धा त्याच्या ओठांपर्यंत पोचण्याचं भाग्य तुला मिळतंय की जे मला नाहीये. तर हे का घडतंय? आणि त्याच्यावरती मुरलीने दिलेलं उत्तर त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय. सूरदासांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय की ती बासरी सांगतीये राधेला की प्रथम त्यजदियो सुंदर बास झाडियो, मी माझं वेळूचं बंद सोडून आले, सगळ्यांना सोडून आले, एकटी आले. तन कटवायो मन कटवायो, मी स्वतःला छिलून घेतलं सगळं. ग्रंथीन ग्रंथीमय छिदवायो, भोकं पाडून घेतली सगळ्या अंगाला.
फिर जैसो बजावत है श्याम वैसो सूर सुनायो. म्हणजे त्याला हवा तो सूर माझ्यातनं काढला, माझ्या मनातला सूर त्याला नाही ऐकवला. तब जाके कही आधर लागत मोहन मुरली बजायो. खर तर भीमसेनजींच्या गायकीविषयी कितीही बोलावं तेवढं कमी आहे. पण एक गोष्ट मुद्दाम सांगाविषयी वाटते या शेवटाकडे वळत असताना, की जशी वेगवेगळ्या रागांना त्यांनी एक प्रतिष्ठा दिली, तशी एका रागाची प्रतिष्ठा त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच, आणि आजही ती हिरावून घेऊ शकत नाही. सवाईमध्ये तर ही परंपराच होती की शेवटचं गाणं भीमसेनजींचं, आणि भीमसेनजींची भैरवी ऐकल्याशिवाय कुठलाही रसिक उठायचा नाही. त्यातला सगळ्यात गमतीचा भाग तर एकदा असा होता की एकदा मैफिल इतकी लांबली रमणबागेमध्ये सुरुवातीच्या काळात जेव्हा सुरू झाली तेव्हा, की सकाळी 9 वाजता भीमसेनजींना बसायची वेळ आली, आणि तोपर्यंत पुण्यातले पेपर बाहेर पडले होते, तर भीमसेनजींची भैरवी रंगली हे छापूनही आलं होतं. पण भैरवी मधले भीमसेनजींचे सूर आजही काळजापर्यंत का पोचतात, तर मला असं वाटतं की आमिर खाननी एके ठिकाणी, आमिर खान साहेब असं म्हणले होते की रियाज तर सगळेच करतात, पण रियाजत करणं याला फार मोठी किंमत असते. आणि रियाज आणि रियाजतात फरक आहे. रियाज म्हणजे थोडक्यात एका प्रकारे तालीम, पण रियाजत म्हणजे आध्यात्मिक तपाचरण. आणि संगीताला किंवा सुराला जर पंचम वेद असं मानलं असेल, तर तो पंचम वेद जर आत्म मनातनं आला तर ते तपाचरण होत असतं, आणि ते फार कमी लोकांचं घडतं. कदाचित भीमसेनजींचं ते घडतं, म्हणून आपल्याला ती ब्रह्मानंदी टाळी त्यांच्या सुरांमधनं मिळत असते असं वाटतं. त्या भीमसेनजींच्या भैरवीनी आजच्या या सांगतेकडे आपण वळतोय. पण त्याच्यात एक महत्वाचा भाग, भैरवी सादर करतानाही आधी एक वेगळी भैरवी आपल्या समोर सादर करतोय, की जिच्यामुळे जसे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या भागवत धर्मात वारकरी संप्रदायात मनामनापर्यंत पोचले अभंगवाणीनी संतवाणीनी, तसे भारतातल्या कानाकोपऱ्यापर्यंत ते पोचले एका भैरवीनी, की ज्याची खरं तर संगीत संयोजन अशोक पत्कींचं होतं, कारण संकल्पना भीमसेनजींची होती. ती भैरवी ऐकलीत, मी सांगत पण नाही शब्द की तुमच्या लक्षात येईल की ही भैरवी होती हे आपल्याला मुळात माहिती नसतं, ती भीमसेनजींनी रचली होती हेही आपल्याला माहिती नसतं. अशोक पत्कींचं त्याच्यावर संगीत संयोजन होतं. भारतातले सर्वोच्च गायक, जसं सुरुवातीला राष्ट्रगीतात आपण म्हणले तसे सगळे त्याच्यामध्ये गायले होते. त्यातला फक्त एकच पार्ट आपल्यासमोर सादर झाला तरी आपल्याला लगेच कळेल. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. खऱ्या अर्थाने भैरवीकडे वळत असताना ही आगळी वेगळी भैरवी जी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. पण भैरवी म्हणलं की भीमसेनजींचे अनेक भैरव्यांच्या म्हणजे छोट्या छोट्या बंदिशींपासून सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. पण पुन्हा एकदा श्रीकांतजी मगाशी म्हणले तसाच भाग की सवाई गंधर्वांच्याकडनं शिकलेली, त्यांचीच चाल घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवलेली अशी भीमसेनजींची भैरवी, त्या भैरवीनी सांगता होणं हे जसं त्यावेळेला सवाई गंधर्वांना वाटायचं, नंतरच्या काळात भीमसेनजींच्या मैफिलीच्या बाबतीत व्हायला लागलं,
तीच परंपरा भीमसेनजींसाठी हा आदरभाव व्यक्त करत असताना आम्हा सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे त्याच भैरवीनी आम्ही सांगता करतोय, फक्त तिघही गायक ही भैरवी एकत्र गात आहेत. जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, जो हरि को सदा सदा सदा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा. देह के माला, 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 तिलक और छाप नहीं किस काम के, भक्ति के बिना नहीं नाथ के मन भाएगा, सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा. छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ दुनिया के मजे, छोड़ दुनिया के मजे सब, बैठ कर एकांत में, बैठ कर ध्यान धर हरि के चरण का, फिर जन्म नहीं आवेगा, सुनी परम पद पावेगा, सुनी परम पद पावेगा. गण भरोसा घन भरोसा मन धन भरोसा मन में करके, जो जपे
स्वानंद पीठ समार सोई परम पद पावेगा जो भजे हरि को सदा 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 जो भजे हरि को जो भजे हरि को सदा भजे हरि को सदा जवळच्या मुकटकान गावच्या कुलदैवत नृसिंह असलेल्या भीमसेनाने खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे भीमसेनी पराक्रम या हरि को सदा जगभरात करून ठेवला. भारतरत्न त्यांना मिळाल्यानंतर हा खरं तर भारतरत्नाचाच सन्मान असंच म्हणावंसं वाटतं. म्हणूनच स्वरांमधून त्यांना हा विनम्र प्रणाम. जो